हॅलो फ्रेंड्स, 3 दिवसापूर्वी घडलेली एक घटना तुमच्याबरोबर शेअर करते. ठाणा स्टेशनला 9 नंबर प्लॅटफॉर्मवर मी सकाळी ट्रॅव्हल करत असताना आणि जेव्हा मी उतरले प्लॅटफॉर्मवर तर ब्रिजकडे चढत असताना एका व्यक्तीने गर्दीचा फायदा घेत मला इनअप्रोप्रिएटली टच करायचा प्रयत्न केला. तर मी आधी तर जेव्हा मला म्हणजे थोडंसं शॉक झालं पटकन आणि मी आधी त्याचा हात पकडला आणि मग मागे मी वळले बघायला की कोण ही व्यक्ती आहे. तर मला ते बघून थोडं शॉक झालं, कारण की शॉक म्हणजे त्याच्या एजने नाही, मला माहिती आहे की हे असे जे करणारे माणसं आहेत ती ऑलमोस्ट 50 ते 55 एजमधलीच किंवा 60 एजमधलीच आहेत. कारण की जितके पण मी असे प्रकरणं बघितले त्याच्यामध्ये हेच अशा एजचे व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये हे गुन्ह्याचे प्रकार जास्त आहेत. त्याचं एज बघून मला शॉक नाही झाला, मला या गोष्टीने शॉक झालं की त्याच्या कपाळावरती वारकरी संप्रदायाचा टिळा होता. आणि ते बघून मला खरंच म्हणजे थोडं एक क्षणासाठी मी थोडी स्तब्ध झाली की नक्की म्हणजे मी जे बघते किंवा ज्या व्यक्तीवर आरोप लावते तो बरोबर आहे का. पण मी शुअर होती, कारण की मी आधी ते करताना मी आधी त्याचा हात पकडला होता आणि नंतरच मी त्याच्याकडे वळले होते. त्यामुळे त्याचा हात मी तोपर्यंत सोडलेला, त्या व्यक्तीचा हात मी सोडला नव्हता आणि मी कोणत्याही क्षणाचा विचार न करता त्याच्या एक कानाखाली लावून दिले तिथे. तर यावर त्या व्यक्तीचं रिॲक्शन बट ऑब्वियस तो तर अग्री करणार नव्हता की मी हे केलं आहे किंवा हे. तो उलट मला म्हणजे हे दाखवायचा प्रयत्न होतो की मोठ्या व्यक्तींवरती हात उचलते, तू तुझ्या वडिलांवरती पण अशीच हात उचलते का, ह्या सगळ्या गोष्टी तो दाखवायचा प्रयत्न करतो आहे. त्यात काय नवीन नव्हतं माझ्यासाठी, मला माहिती होतं की तो तेच करणार आहे, तो थोडी अग्री करणार आहे की हां मी असं केलं आहे किंवा काय. त्याचा मुद्दा हा की जेव्हा तिथे आमचे आर्ग्युमेंट चालू होते किंवा तो मला शिवीगाळ करत होता त्यावेळेस तिथून म्हणजे अजून एक दुसरी ट्रेन पण आली, त्याच्यामुळे खूप सारी गर्दी आली. तर बट ऑब्वियस त्याच्यातून काही पब्लिक नंतर पण जेव्हा वरती येत होते तर काही 2 लेडीज रँडमली तिथून जाताना कमेंट करतात की नाही गर्दीमध्ये धक्का लागतोच. तर मला त्या अशा स्त्रियांना किंवा अशा लोकांना ही विनंती करायची आहे की तुम्हाला कोणत्या प्रकरणातलं काही माहीत नसताना किंवा कोणाचे असे काही वाद चालू असताना प्लीज कृपया रँडमली असे कमेंट्स करायला जाऊ नका. आणि काय होतं ना, जेव्हा कोणी असं रँडमली येऊन काही कमेंट करतं तर त्या व्यक्तीला अजून त्या गोष्टी करायचं बळ मिळतं किंवा त्याला ते कारण मिळतं की हां खरंच गर्दी होती आणि यांच्याकडे समजूतदारपणा नाही आहे. आणि तर मला असं वाटतं लेडीजने हा समजूतदारपणा ज्यांना वाटत असेल की नाही बाबा गर्दी आहे तेव्हा धक्का लागतोच, तर अशा रँडम जे कमेंट्स जे लोक करतात तर त्यांना मला हे सांगायचं, तुम्हाला समजूतदारपणा दाखवायचं असेल तुम्ही तुमच्या घरी दाखवा, पण प्लीज पब्लिक प्लेसवरती जर कोणी असं काही आवाज उठवत असेल, तुम्ही सपोर्ट करू शकत नसाल तर ॲटलीस्ट गप्प तरी राहा. हे कमेंट करू नका की नाही गर्दीमध्ये असं होतंच. दुसरी गोष्ट की मला हे कळलं या गोष्टी म्हणजे या घटनेतून मला हे कळलं आहे की खरंच अध्यात्माचा मुखवटा घेऊन असे खूप लोक आहेत जे बाहेर फिरत आहेत. आणि मला असं वाटतं की आपण असं म्हणजे कधीही असं जेव्हा प्रकार होतात तर त्याच्याविरुद्ध भले कोणी किती काही असू दे, कोणी किती साधू संत काही वाटतं आहे, पण त्यांनी जर चुकीचं करत आहे तर त्याच्या विरोधात आवाज नक्कीच उठवला पाहिजे. कारण की हीच ती लोकं आहेत जी जर पब्लिक प्लेसवर असे वागत आहेत तर ते त्यांच्या घरी कसे वागत असतील किंवा ते त्यांच्या जिथे ते राहत आहेत तिथे आजूबाजूचे जे त्यांचे लोक असतील त्यांच्यावर ते कसे वागत असतील याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि प्लीज मला हे म्हणायचं आहे की गर्दीमध्ये धक्का लागतो हे नॉर्मलाईज करायचं प्लीज बंद करा.